मुंबईमध्ये उद्योजकाला डिजिटल अरेस्ट दाखवून 58 कोटी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सायबर क्राईम पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे। ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उद्योजक आणि त्याच्या पत्नीला डिजिटल अरेस्टमध्ये फसवण्यात आलं। 9 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर दरम्यान उद्योजकानं आरटीजीएस द्वारे 58 कोटी रुपये दिलेत। आरोपींनी 18 बँक खाती वापरून पैसे काढून घेतले। अब्दुल नासिर खुल्ली, अर्जुन कडवासरा, जेठाराम कडवासरा अशी या आरोपींची नावं आहेत। तर अशा प्रकारच्या फसवणुकीपासून कसा बचाव करावा ते आपण पाहूयात। अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका, कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, खाते तपशील देऊ नका, शेअर करू नका। पोलीस स्टेशन किंवा सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर लगेच तक्रार नोंदवा। cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आपण आपली तक्रार नोंदवू शकता।